नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. ॲक्च्युली खूप दिवसांनी मी ब्लॉग टाकतोय आणि इथे बकऱ्या पळतायत. तर आज आहे 16 तारीख, 16 मार्च आणि उद्या शीतलचा बड्डे आहे. त्या बड्डेसाठी आम्ही एका छान प्रॉपर्टीला चाललो आहे, तिथे स्टे करू आणि उद्या पण आपण एका अशा छान प्रॉपर्टीला जाणार आहोत. ही प्रॉपर्टी डोंबिवलीपासून 1 तासावर आहे. मी डोंबिवलीला राहतो आणि इतकं आम्हाला लेट झालं, तिकडचा चेक इन टाईम 5चा होता. सो आम्ही म्हटलं की 4-4:30पर्यंत तिथे पोहोचू, पण लेट झाल्यामुळे आम्ही आयडियली 5:30ला पोहोचणार आहोत. पण लकीली डोंबिवलीपासून फक्त 1 तासावर आहे, बदलापूरजवळ ही प्रॉपर्टी आहे आणि आपण चाललो आहे आणि खूपच छान मस्त ठिकाणी प्रॉपर्टी आहे. व्हिडिओ बघत राहा म्हणजे तुम्हाला आता कळेलच आपण कुठे जाणार आहे. खूपच एक्साइटिंग आहे गोष्ट. चलो लेट्स सी. प्रीती, तुला कसं वाटतंय? खूप एक्साइटेड आहे मी. मी तिच्यासाठी एक सिक्रेट हे बनवलंय, ते बस पप्पाला आणि मावशी, आई आणि बाबांनाच माहिती आहे, बाकी कोणाला नाही माहिती आहे. आणि मला आणि मम्मीचा बर्थडे म्हणून आम्ही तुला सांगितलं पण नाहीये की आम्ही रित्वीचा सरप्राईज असं आहे की 99% हिंट देऊन झाल्यात रित्वीने. काय केलंय, कसं केलंय. रित्वीला सरप्राईज काय सरप्राईज राहत नाही. रित्वीला बोलू नको, तिच्यासमोर बोलूच नको. तिच्यासमोर बोलत हा मुलगा आहे ना. बदलापूरच्या सिग्नलला उभे आहोत. इकडे अंबरनाथकडे रोड गेला, इकडे बदलापूरकडे रोड गेला आणि आपली आजची प्रॉपर्टी बारबी डॅमच्या थोडी जवळपासच आहे. फक्त 3 मिनटं राहिली आहेत आणि आता आपण फायनली पोहोचायला आलो आहे. वाटेत वडापाव खाल्ला आम्ही, पण त्याचा व्हिडिओ नाही घेतला कारण मी एक रील अपलोड केलेली आहे सम्या मैफिलीत माझ्या, म्हणजे जे समीर चौगुले आहेत हास्यवीर, त्यांच्या आम्ही सम्या मैफिलीत माझ्या या प्रयोगाला गेलेलो. त्याची रील शेअर केलेली आहे इंस्टा, यूट्यूब, फेसबुक तिन्हीवर जाऊन आवर्जून बघा. आणि ती करत होतो त्यामुळे मला व्हिडिओ नाही करता आला. आणि खाऊन आता आम्ही निघालो आहे आणि आता 2 मिनटात आपण आपल्या प्रॉपर्टीला पोहोचणार आहोत, ज्याचं नाव आहे जनाई फार्म्स आणि ही आहे बदलापूर जवळ. हा जो सगळा परिसर आहे, तुम्ही पावसामध्ये या, खूपच भारी असतं. म्हणजे एकदम गावाकडचे रस्ते आहेत, आजूबाजूला शेती आहे. पावसाळ्यात आल्यावर इतकी ग्रीनरी असते ना आजूबाजूला सगळ्या ठिकाणी, खूप भारी असते ही जागा. आणि ऑलमोस्ट आपण पोहोचलो आहोत आपल्या जनाई रिसॉर्टला. चलो. आणि आम्ही आला फायनली प्रॉपर्टी मध्ये आणि मला एवढी आवडली आहे, एवढी छान. इथे गाडी लावली आहे, इथून कॉटेजेस त्यांचे चालू होत आहेत आणि इथे रिसेप्शन आहे. सो चलो चेक इनची प्रोसेस करू. आणि इथे लहान मुलांसाठी गार्डन आहेच. इथे पूल वगैरे दिसतोय. काय रित्वी? चला आता मी तुम्हाला आमच्या घराची रूम टूर देते. ही आपली छान रूम आहे आणि इकडे आपला छान बेड आहे, इकडे मस्त सोफा आहे असा. आणि चला इकडे मस्त असं AC पण आहे आणि इकडे थोडं काहीतरी आहे. आणि हा आपला बाथरूम. हे तो का नाही सांगितलंस, माझा फेवरेट आहे हा बाथटब. वाव वाव, मला आवडतं. थँक्यू पप्पा. हा मजा येईल. माझा ना मम्मा. चल पटकन पटकन, मला वाटलं नव्हता. हा आयो वाव मम्मी, तुला सांगितलं का नाही तू? हे असं होतं ना मम्मा. बरी ना. मला वाटलं हे उघडलं ना, मला एकदम छोटा बाथरूम होता आणि खोल अयो मोठे. जर तू मला वाटत जर तुला समजलं की चकूची आहे, मगच मला एवढी मजा आली. तर बेसिकली ही आपली जकूझी मध्ये आहे.
मस्त छान जकूझी आहे. म्हणजे आम्हाला सगळ्यांना खूप आवडतं. लास्ट टाइम एक व्हिडिओ मी टाकलेला आणि जवळ जकूझी होतं आणि त्यानंतर आता सो माझ्या लाईफ मधलं सेकंड टाइम जकूझीचा एक्सपिरियन्स आहे आणि माझ्या म्हणजे आमच्या तिघांच्या. सो चलो. आणि एवढी भारी रूम मी कधीच नाही बघितली. वा 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 वा, मला तर ही खूप आवडली, खूप म्हणजे खूप. आणि माझ्यासाठी गिफ्ट आहे, ते कोणाला सांगायचं नाही आहे. ठीक आहे. इथे मस्त आपला जकूझी भरण्यासाठी लावलंय. पृथ्वी कसं वाटतंय? पण आता आम्ही जकूझीमध्ये नाही जाणार आहे, आता भरून ठेवतोय आणि आता स्विमिंग पूलमध्ये जाऊ. पहिले तर आपला हाय टी आय थिंक रेडी असेल. हाय टीचा टायमिंग झाला आहे. सो थोडं खाऊन घेऊ आणि त्यानंतर स्विमिंग पूलला जाऊ आणि त्यानंतर मग रात्री जकूझीमध्ये जाऊ. जकूझी प्लस स्विमिंग पूल या सगळ्याचा फायदा उचलायचा आहे आपल्याला. त्यासाठी इथे मल्टिपल कॅटेगरीच्या रूम आहेत. म्हणजे हा वुडन विला असं काहीतरी याचं नाव आहे. हा वुडन विला आहे ज्यामध्ये जकूझी आहेत आणि आय थिंक याच रूम टाईपमध्ये जकूझी आहेत. इथे माझ्यासमोर ग्लास कॉटेजेस आहेत आणि बंगलो आहेत. असं मल्टिपल यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या कॅटेगरीज आहेत. आता थोडा ड्रोन उडवतो आणि तुम्हाला ड्रोन शॉट्स दाखवतो. स्विमिंग पूल कॅन्सल. आता आम्ही चाललो आहे हाय टीसाठी. रेडी होत आहेत हे. शीतल थंडी वाजेल वगैरे काहीतरी नाटकं करते आणि आता जस्ट सनसेट झालेला आहे. सो चलो. इथे फणस बघा कसे लागलेत सगळीकडे. रित्वी कसे आहेत फणस? ॲक्च्युली इथे आहेत ना बरीचशी झाडं आहेत. इथे फणस आहे, हे चिकूचं झाड आहे, मागे आंब्याची होती, एवढंच आहे ना. आणि अरे नाही हे कसलं वेगळं. अच्छा हे बघा फणस एकदमच छोटा. इतक्या कधीच मी जवळून बघितलं नाही आहे. हा बघा एकदम छोटा पिल्लू फणस. आणि इथे यांनी चिकू विकायला लावलेत. आणि तूने पैसा दिया है चिकू का? नहीं. फिर कैसे ले रही है तू? ते बटाटा भजी, बिस्किट्स आणि चहा यांचा बफे लागतो. पण बिग डे असल्यामुळे आज मॅन्युअली तर आता आम्ही या जकूझीमध्ये शॅम्पू टाकल्यानंतर मी तुम्हाला माझी मॅजिक दाखवते. दाखव. हे बघा. ओहो कसे बबल्स येत आहेत बघा. कसे बबल्स येत आहेत. आता मजा बघा. अब गया से पानी में टप्पा. इथे रित्वीची जकूझीमध्ये फुल ऑन मजा चालू आहे. फुल ऑन धमाल. आणि कसला फेस झालाय, कसला फेस झालाय भाई. फुल मजा येते. रित्वी फुल ढगात आली आहे. रित्वी कसं वाटतंय? फुल ढगात आहे रित्वी. मी बी जातच नाहीये. फुल मजा चालू आहे यांची. हे बघा रित्वी.
इथे चिकन स्टार्टर आलं आहे, चिकन सुक्का. इथे बफे रेडी आहे आणि चला पापड, चिकन, म्हातारा माणूस जकुझीमध्ये. कसं वाटलं का जकुझीमध्ये रित्वी? हा वांग्याचा भरता आहे. हा वांग्याचा भरता आहे, डाळ आणि राईस, पोळ्या. जेवण झालंय मस्त. व्हरायटी फार नव्हती, लिमिटेड होतं, पण टेस्ट वाईट नव्हती. सो झालंय जेवण आणि मग तिथे आम्ही फेरफटका मारतोय. इथे लॉन वगैरे पण आहे यांचा आणि मागे एक बंगलो होता, त्याचा प्रायव्हेट पूल वगैरे पण आहे. आता मी यांना म्हटलं आहे की जरा सर्व लाईट लावा, ड्रोन उडवेन. सो ड्रोनमधून तुम्हाला दाखवतो. हां, सकाळी ड्रोन उडवलेला, त्याच्यामध्ये तो बंगलो आणि त्याच्या पुढचं पूल वगैरे दिसत होता. सो मोठा ग्रुप असेल तर तुमच्यासाठी प्रायव्हेट पूल वगैरे आहे आणि हा इथे पब्लिक पूल आहेच. तिथे आता बघूया उद्या तरी आम्ही जातो आहे का. आज तर गेलो नाही आहे आणि इथून आम्ही आणखीन एका वेगळ्या प्रॉपर्टीला जाणार आहे. सो तिथे तरी पूलमध्ये जाऊ, कारण तिकडे काही जकुझी किंवा बाथटब नाही आहे. जकुझीमध्ये गेली होती, पूलमध्ये नाही. आम्ही जकुझीत जाऊन आलो, फुल मजा आली. आणि हां, त्याला लॉफ्ट आहे वरती. इथे असे पण आहे त्यांच्याकडे रूम, ते वरती लॉफ्ट आहेत. हे बघा, जाते राहायला रीती याच्यात का? सुप्रभात मित्रांनो, आज आहे आपला डे 2 आणि सगळं सामान अस्ताव्यस्त पडलंय. आता पहिले आम्ही उठलोय, ब्रश केलाय आणि आता ब्रेकफास्ट करायला चाललोय, कारण ब्रेकफास्ट बंद व्हायचा, संपायचा. सो चलो, बाकी आमची फुल धम्माल चालू आहे. फुल रित्वीनी सकाळच मम्माला खूप भारी सरप्राईज दिलं. ती छान असं काहीतरी क्रिएटिव्ह गोष्ट करत असते, तर तिने छान ग्रीटिंग्स वगैरे बनवलेले, छान असं छोटे पेंटिंग्स वगैरे काढलेले आणि ते शीतलला ॲज अ गिफ्ट म्हणून दिलं. सो चलो, आता आपण ब्रेकफास्ट करूया. रित्वीच्या इथे मॅगी आहे, ऑमलेट खातोय आम्ही आणि पोहे खाल्लेले. जस्ट चांगले होते पोहे वगैरे. कशी आहे रित्वी मॅगी? छान आहे. नाश्ता करून झाला आहे आणि यांचा इथे बंगलो पण आहे. म्हणजे मोठा ग्रुप असेल, जसं आता आमच्या एका मित्राचा लग्न होणार आहे, आमची बॅचलर पार्टी आहे. सो एकदा बघून घेतो यांचा हा विला. आणि मेन गोष्ट की त्याचा एक स्पेशल प्रायव्हेट पूल आहे त्या विलाचा आणि मोठा आहे, असंही नाही की छोटा आहे, बराच मोठा आहे. आणि हा इथे विला रूम्स बघूया. सॅटर्डे संडे फुल असणार ना? म्हणजे इथे 6 लोक झोपू शकतात आरामात. इथे 6 मोठे आहेत हे बेड आणि तिथे 2 आय थिंक. 11-12 लोक एका ठिकाणी आणि असं सेम इथे पण आहे. सो 24पर्यंतचा ग्रुप इथे आरामात स्टे करू शकतो आणि याच्या वरती पण आहे. सो चलो, इथे यांनी मल्टिपल प्रकारच्या भाज्या लावल्यात, त्याची आता आपण टूर घ्यायला चाललोय. बघा, दुधी भोपळा केवढा मोठा आहे इथे आणि काकडी वगैरेची शेती आहे. या सूर्यफुलाचे ते जे पुढे असतं ते आहे, याला काय म्हणतात माहिती नाही. असं सूर्यफुलाच्या बिया, तेल आणि पक्ष्यांचं खाद्य निघतं का? अच्छा,
इथे कोथिंबीर लावली आहे. आणि कोथिंबीर आणि काय ते दुसरं? अच्छा, मिरच्या आहेत इथे, कोथिंबीर आहे, टोमॅटोज. कसे लागलेत ना टोमॅटोज? हे बघा टोमॅटोज. कोबी. बरं, तुम्ही मिरच्या कशा लागल्यात? लाल नंतर होतात बाळा, त्या पिकल्या जास्त. हिरव्या म्हणजे या कच्च्या आहेत. हे वांगीचं शेत आहे, त्याच्यात वांगी लावली आहेत आता मध्ये. तिथे मोठी मिरची होती, ते लहान बारीक मिरची म्हणते शीतल. आणि इथे वांगी, जे काल वांग्याचं भरतं होतं, इथलं याच वांग्यांचं असेल ना. काल जेवणामध्ये वांग्याचं भरतं होतं, याच वांग्यांचं. आणि इथे जेवढं पिकतं तेवढं यांच्या रिसॉर्टमध्ये आपल्याला ते सगळं खायला मिळतं. सो इथे प्रॉपर ऑर्गॅनिक आपल्याला खायला मिळतं. आणि इथे पण कोबीची शेती केली आहे. आणि तिथे मागे सनफ्लॉवरची आहे. इथे मत्स्यशेती पण होते. पण हे जे मासे आहेत, हे शोवाले मासे आहेत जे आपल्या घरी असतात ते. सो त्याची ही शेती आहे. तर बघा, सूर्यफुलाच्या बिया काढल्या आहेत आणि याचा आपण तेल, सूर्यफुलाचं तेल काढतात. आणि पक्ष्यांना पण आवडतं, पोपट वगैरेंना खूप. ब्रेकफास्ट करून आलो, यांची जरा प्रॉपर्टी एक्सप्लोअर केली आणि त्याच्यानंतर पुन्हा जकुझीवर येऊन आम्ही फुल मजा केली. आणि फुल असं फेस बबल एकदम फुल भारी. रित्वीने तर फुल मजा केली. आणि इथे शीतल, रित्वी रेडी आहेत. आणि ॲक्च्युली आम्ही आलो आहे कारण शीतलचा बड्डे आहे त्यासाठी. सो हॅपी बड्डे शीतल. आणि आज बड्डे आहे. सो आता आम्ही या प्रॉपर्टीला चेकआउट करून आता आम्ही बदलापूरवरून वाडा साईडला चाललो आहे. तिकडे पण एक छान प्रॉपर्टी, आपण ती एक्सप्लोअर करणार आहोत जाऊन. सो आत्ता हा व्लॉग मी इथेच एंड करणार आहे. हा व्लॉग कसा वाटला, छोटासा व्लॉग, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पुढचा व्लॉग नक्की बघा, ज्याच्यामध्ये आता आम्ही तुम्हाला वाडाची प्रॉपर्टी दाखवू आणि शीतलचा बड्डे वगैरे आम्ही कसा काय सेलिब्रेट करतोय, काय करतोय, सर्व तुम्हाला आता पुढच्या व्लॉगमध्ये बघायला मिळेल. आम्ही आता पण एक सेलिब्रेट केलं होतं. सांगू कसा? मम्मा झोपली होती, मी तिच्या पोटावर माझे गिफ्ट ठेवले. मग आम्ही गाणं लावलं, मग उठली आणि मग आम्ही तिला गिफ्ट दिले. सो सकाळच शीतलला सरप्राईज देण्यात आलेलं होतं. ॲक्च्युली रित्वी इतकी एक्सायटेड ना, की रित्वीने सांगितलेलं मी सकाळी लवकर उठणार आणि मम्माला सरप्राईज देणार. आणि खरंच ती उठली लवकर. आणि हे बघा रित्वीचं गिफ्ट. आणि हे रित्वीने मला गिफ्ट दिलंय, खूपच स्पेशल गिफ्ट आहे माझ्यासाठी. सर्व तिने हँडमेड, रित्वीने. खूपच सुंदर आहे. चलो